हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर हा ब्लॉग जसं तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, आखाड स्पेशल ब्लॉग आहे. म्हणजे आमच्याकडे आखाडात देव केला जातो. मला माहिती नाही तुमच्यामधले किती लोकांना ही आयडिया असेल, त्यामुळे मी प्रिव्हियस तुम्हाला आयडिया देण्यासाठी आत्ता स्टार्ट करते हा व्हिडिओ. आता ह्यानंतरची जी क्लिप येणार आहे त्यात आम्ही वेताळबाबा मंदिराला गेलतो. तर इम्प्रॉम्प्टू डिसिजन होता हा ब्लॉग स्टार्ट करायचा, त्यामुळे मी सुरुवातीला काही ब्लॉग शूट नव्हता केला, त्यामुळे ही क्लिप मी आता शूट करून ॲड करते. तर ह्या ब्लॉगमध्ये सगळ्यात पहिले आम्ही वेताळबाबा मंदिराला गेलतो. तिथे जाऊन पूजा वगैरे केली, नारळ फोडले देवाला आणि गोड नैवेद्य दाखवला. आणि त्यानंतर मग घरी येऊन आम्ही बाकी आपलं जे रेग्युलर जेवण असतं ते बनवलेलं. तर हे सगळं आहे यामध्ये ओव्हरऑल आयडिया. मला जास्त शूट नाही करता आलं, तर मी थोडं जितकं शक्य होईल तसंच शूट केलं. तर सुरू करूयात हा ब्लॉग. तर आता इथे आम्ही मंदिरात आलो आणि खूप छान कोसळी असं वातावरण आहे. इथे देवपूजा करतोय. मोठी मम्मी दिसते इथं बघ ग, कॉक कॉक कर. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? हाय कोंबडी, हाय कोंबडी. ए दीदी हाय बोल. हे आहे वेताळ बाबांचं मंदिर मोठं वालं. तर आम्ही इथं आलोय आता पूजा करायला. खूप छान वातावरण. थांबा. तर आम्ही इथे आता 5 राऊंड मारतोय. हनुमानांची मूर्ती आहे. श्रीराम जय हनुमान. आता मी अशी दिसतेय आणि तर खूप छान वातावरण आहे, मस्त हवा चालली आहे. देवांच्या मूर्त्या आहेत. हे मगाशी पण बघितलं आपण. ही पण मला आता एक्झॅक्ट नाही माहिती कोणते देवांची आहे, पण आहे. खूप सुंदर आणि कोझी असं वातावरण आहे इथलं. खूप छान क्लायमेट आहे आणि थंड हवा येते. ॲक्च्युली जास्त रेकॉर्ड नाही करता येते, जितकं शूट करता येते तितकं मी करते. बघा वडाचं झाड सुद्धा आहे आणि इथे हनुमानांचं मंदिर आहे. इतकं ॲक्युरेट दिसत नाहीये, आपण आज जाऊया. हनुमानांचं मंदिर आहे. इथं या देवांना असा भगव्या कलरचा झेंडा सुद्धा आपल्याला द्यावा लागतो. माझे पप्पा करतायत हे भगवा झेंडा लावतायत. आणि इथे माझी मम्मी आहे. मम्मी से हाय. कोंबडी झोपली आहे आणि एक आहे इथे ॲक्टिव्ह. दुसरी कोंबडी पण उठली आहे. हे कोंबडे आहेत ॲक्च्युली. आता मी बसली आहे आणि हा ओव्हरऑल व्ह्यू आहे इथला. हाऊ प्रिटी इज दिस. आता इथं मी बसली आणि किती सुंदर मंदिर आहे तुम्ही बघू शकता. चिमण्यांचा आवाज येतोय, पक्ष्यांचा आवाज येतोय आणि पूर्ण ग्रीनरी आहे. हे माझे मम्मी पप्पा चाललेत आता पाया पडायला सगळ्या देवांच्या. आणि इथे बघा तुम्ही चिमण्यांचा आवाज ऐकू शकता.
आणि ही आळूची पानं. तर आम्ही आखाडासाठी इथं आलतो आता वेताळ बाबाच्या मंदिरामध्ये. मस्त दर्शन झालंय आणि जास्त गर्दी नाही आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ह्या मंदिराच्या. सगळीकडे ग्रीनरी आणि पक्ष्यांचा सुद्धा आवाज येतो मस्त आणि थंड हवा चालू आहे. तर असा होता माझा हा एक्सपिरियन्स. तर पुढे तुम्हाला दाखवते काय काय होतं आणखी ते. हे मनी प्लांट आहे का? आम्ही नारळ फोडलेलं खोबरं खातो. हा लेट्स गो. कुठे आहे अजून? कबूतर. तिघी आता इथं बसलोय आम्ही. बोर होतोय थोडंसं. ऍक्च्युली बोर तर नाही होतं कारण खूप छान क्लायमेट आहे इथे. बघू शकता तुम्ही किती जास्त ग्रीनरी आहे इथे. खूप छान वातावरण आहे आणि इथे कबूतर येत आहेत सगळे. दाखवते. आता आम्ही निघालोय घरी जायला. दक्षिता कसं वाटतंय तुला बाळा? छान वाटतंय. फक्त तुला कसं वाटलं मंदिरात जाऊन आज? ठीक आहे. तू माझे व्हिडिओज बघतीस? माझी व्हिडिओज बघतीस यूट्यूबवरती दररोज? आवडतात तुला? हां. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. बोल. तर हे चतुर्शृंगी माता मंदिर आहे. तर तिथेही आम्ही नैवेद्य दाखवतो, नारळ वगैरे फोडून येतो आणि त्यानंतर आता इथे आलो आहे आम्ही आमच्या आजीच्या घरी, जिथे काळूबाईंच्या अशा मूर्त्या आहेत आणि इथे सुद्धा आम्ही नैवेद्य वगैरे दाखवतो, गोड नैवेद्य. आता चाललोय आम्ही घरी. तर हा आहे गावरान चिकन रस्सा आणि मला भाजी करताना शूट नाही करता आलं त्यामुळे मी डिरेक्टली आता दाखवते झाल्यावरती. आणि आता चिकन सुक्का पण करायचा आहे, तोही दाखवते झाल्यावर. हा आहे भात. हे आहे गावरान चिकन सुक्का. हा गावरान रस्सा, गावरान चिकन रस्सा आणि सुक्का. तर आता मी जेवतीये आणि जेवणामध्ये आहे गावरान चिकन सुक्का, चिकन रस्सा, भात आहे, चपाती आहे, भाकरी सुद्धा आहे. मी चपाती घेतली आहे, त्यासोबत कांदा आणि लिंबू. तर मीही एन्जॉय करते, तुम्हीही करा. तर असा होता हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. जितकं शक्य होईल तितकं मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलाय. तर कसा वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर खूप गडबड होती, धावपळ चाललेली, त्यामुळे मी रेसिपी शूट नाही करू शकलीये. नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेन ह्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा. जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करूया. आणि शेअर सुद्धा करा. भेटत पुन्हा एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.